कोकणामध्ये यंदा हापूस आंब्याचं उत्पादन कमी आणि उशिरा होतंय आणि अशातच निर्यात बाजारावर सुद्धा आखाती युद्धाचे ढग जमा झालेत. जर या महिनाभरात युद्ध थांबलं नाही तर आखातात होणाऱ्या संघर्षाचा आंब्याच्या निर्यातीवर थोडाफार परिणाम होऊ शकतो. मुळात शेवटचा मोहर सुद्धा करपलाय, त्यामुळे हापूसच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालेला आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये आंबा बाजारात येतो, मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे उशिरा म्हणजेच मार्च अखेरीस आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात येईल आणि त्यावेळी जर युद्धजन्य परिस्थिती कायम राहिली तर मात्र आंब्याचा दर घसरण्याची शक्यता आहे. यावर्षी हापूस आंब्याचं उत्पादन कोकणामध्ये इतकं कमी आहे की ते आपल्या देशात सुद्धा पुरणार नाही. युद्ध जरी सुरू राहिलं आणि पुढील 1 महिना समजा जर युद्ध सुरू राहिलं तर या आंब्याच्या एक्सपोर्टवर फारसा परिणाम होणार नाही. पण मार्च अखेरनंतर सुद्धा युद्ध सुरू झालं तर मात्र थोडंसं एक्सपोर्टवर परिणाम होईल. तोही गल्फमध्ये म्हणजे आखाती देशांमध्ये आंबा जातो, त्या आखाती देशांमधल्या एक्सपोर्टवर थोडाफार परिणाम होईल.